आता याच्यामध्ये महाराष्ट्र शब्दाचा अर्थ आणि उत्पत्ती म्हणजे एक्झॅक्टली आपण म्हणतो आपल्या राज्याचं नाव महाराष्ट्र आहे, म्हणजे महाराष्ट्र या शब्दाचा उगम कसा झाला, तर असं याच्यामध्ये म्हणतात की याच्यामध्ये मतभिन्नता आढळते, म्हणजे कधी उगम झाला याच्यावर काही फिक्स माहिती नाही, राईट. पण देश राष्ट्र या संज्ञा आजकाल राजकीय सामाजिक दृष्ट्या वापरल्या जातात, परंतु पूर्वीच्या काळी गणराज्य होती. गणराज्य इन द सेन्स व्हॉट? मग लवकर आला. अच्छा, ओके. गणराज्य म्हणजेच काय, तर गणराज्य म्हणजे अशी राज्य ज्याच्यावर लोकांचं राज्य आहे, तर आपण गणराज्य असं म्हणतो. म्हणजे महाराष्ट्र शब्दांची व्याप्ती उत्पत्ती कुठे झाली एक्झॅक्टली त्याच्याबद्दल माहिती नाहीये, परंतु ज्याला आपण म्हणतो बघा आर्य, उत्तरेमध्ये आर्य तर दक्षिणेमध्ये द्रविड लोक राहतात. म्हणजे आर्य वंशाची लोक कुठं, तर उत्तरेला, दक्षिणेला कोणते, द्रविड लोक. म्हणजे ज्याला आपण कर्नाटक, तामिळनाडू, त्याच्यानंतर केरळा, आंध्र प्रदेश, तेलुगू हे सगळे काय येतात, द्रविड लोक येतात, द्रविड वंशी लोक येतात. याच प्रदेशाला काय म्हणतात, दक्षिणपथ म्हणतात. म्हणजे दक्षिणपथ कशाला म्हणतात, तर इकडे बघा एक लाईन तयार झाली आपली कोणती, विंध्य पर्वताच्या दक्षिणेला आपण काय म्हणतो, दक्षिणपथ म्हणतो. आता विंध्य पर्वत कुठे आहे, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. तो जॉग्रफीचा अभ्यास करता लक्ष म्हणजे उत्तर त्याच्या खालचा दक्षिणचा भाग म्हणजे त्याला दक्षिणपथ म्हणायचं. आता याच्यामध्ये कलिंग, आंध्र, सुराष्ट्र म्हणजे गुजरात बरं का, अपरांत, कुंतल, देवराष्ट्र या भूभागात. आता ही तुम्ही जी नाव ऐकताय ना, की आंध्र असेल, सौराष्ट्र असेल, आंध्र तर माहिती आहे आपल्याला. अपरांत, अपरांत म्हणजे काय, तर कोकणला अपरांत म्हणायचं. जुना शब्द कोकणला काय होता, अपरांत होता. कुंतल, देवराष्ट्र हे जुन्या काळातली नावं आहेत सगळी. आता ही नावं काय आपल्या याच्यामध्ये वापरली जात नाहीत. आता याच्यामध्ये बघा, सर्वप्रथम कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये अश्मक व अपरांत येथील प्रमाणाचा उल्लेख आढळतो. आता कौटिल्याचा ग्रंथ कोणता, तर अर्थशास्त्र. एवढं तुम्ही एक बीट लक्षात ठेवा, ठीक आहे. पाठ्यपुस्तकं करताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला महत्वाच्या वाटतात का, तर नाही. दक्षिण पथ म्हणजेच काय, तर विंध्य पर्वताच्या दक्षिणेला असलेला भूभाग त्याला काय म्हणायचं, दक्षिण पथ. विंध्य आपल्या मध्य प्रदेशची लाईन आपली महाराष्ट्राच्या वर विंध्य पर्वत. हा हा, त्याच्यावर, हा त्याच्यावर विंध्य पर्वताची रांगे, तिथं विंध्य पर्वताची रांगे, सगळं दक्षिण पट, सगळं दक्षिण, राईट. आता इथे बघा खूप महत्वाचं आहे बघा, इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात सम्राट अशोकाच्या काळात महारठ्ठ प्रदेशात धर्मोत्कर्षाने बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी काही लोकांना पाठवलं. तर मग थोडक्यामध्ये काय, इसवी सन पूर्व 3रं शतक म्हणजे आतापासून किती वर्षापूर्वी, आता चाललंय की तो शतक 21वं शतक चाललंय, म्हणजे 2400 वर्षापूर्वी, ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की बौद्ध धर्म होतात, बौद्ध आणि जैन हे जुने धर्म आहेत, राईट. तर या धर्माचा प्रसार करण्यासाठी महारठ्ठ, महारठ्ठ या प्रदेशामध्ये कुणाला पाठवलं होतं, लोकांना पाठवलं होतं. कधीचा गोष्ट बोलतोय, इसवी पूर्व 3ऱ्या शतकामध्ये. आणि इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात म्हणजे त्याच्यानंतर 100 वर्षांनी सातवाहन नाणेघाटातील शिलालेखामध्ये महारठ्ठ असा उल्लेख आढळतो. म्हणजे महाराष्ट्र शब्दाची उत्पत्ती या शब्दामध्ये आढळते, महारठ्ठ. आपण कधी बोलतो, इसवी सन पूर्व 3रं आणि 2रं शतकामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचं सोडा, काही इम्पॉर्टंट नाही. हा, इसवी सन पूर्ण 3रं शतक, पुढे बघा. हा, खूप जुनं आहे. त्याच्यानंतर राजा श्रीधर वर्माचा सेनापती सत्यनाग हाही स्वतःला महाराष्ट्री म्हणवतो. आता सत्यनाग हे असे प्रश्न परीक्षेला येतात बरं का, लक्षात ठेवा. जसं मी तुम्हाला म्हणतोय महाराष्ट्रात इतिहास चांगला लक्षात ठेवा, त्या ज्या गोष्टी मी हायलाईट करतोय त्या खूप जास्त महत्वाचं आहे, राईट. त्याच्यानंतर चालुक्य राजा 2रा पुलकेशी, हे पण नाव लक्षात ठेवा. याच्या ऐहोळ प्रशस्तीमध्ये रविकीर्ती आणि महाराष्ट्राचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे महारठ्ठ आणि महाराष्ट्र याच्यामध्ये याच्यात बदल होतो. इथे बसता येईल, फक्त सावकाश बसा, खाली आहे बघा, ठीक आहे. यात इथपर्यंत काय डाऊट आहे कोणाला, क्लिअर झालं. म्हणजे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये आपल्याला याचा उल्लेख आढळतो. क्लिअर झालं. हा, तेवढंच याच्यातलं आता सगळं लक्षात ठेवायचं. यातलं फक्त काय लक्षात ठेवायचं, इसवी सन पूर्व 2ऱ्या आणि 3ऱ्या शतकामध्ये महारठ्ठ या प्रदेशामध्ये बौद्ध लोकांना सांगितलं तुम्ही जा इथं, आणि इथं तुम्ही काय करा, बौद्ध धर्माचा प्रसार करा.
म्हणजे महाराष्ट्र शब्दाचा आपण काय करतोय, उगम शोधायचा प्रयत्न करतोय. आणि हे सगळे आहेत ना, जे तुम्ही आता पाहताय ना, हा जो पार्ट आहे, हा ऑथेंटिक पार्ट आहे. ऑथेंटिक म्हणजे याला तुम्ही चॅलेंज कुणी करू शकत नाही. समजा तुम्ही यातलं उत्तर दिलं, प्रतीक्षा मॅम तुम्ही काय तुझी खाली काय वायर वगैरे बघा बरं एकदा, हलते का वायर, नाही ना? ठीक आहे, हा असं काय प्रॉब्लेम, चला समजलं. आता हे जे भांडारकर, डॉक्टर भांडारकर, हे आहेत ना प्राचीन, ज्याला आपण काय म्हणतो पुरातत्व विभागामध्ये काम करतात. भांडारकर आपल्यामध्ये भांडारकर इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये. हा, तर भांडारकर काय म्हणतात की रठ्ठ या शब्दाचे संस्कृत रूप राष्ट्रिक असून भोज म्हणजे महारठ्ठ हा शब्द होता, त्याच्यामधला रठ्ठ या शब्दाचा अर्थ काय होतो, राष्ट्रिक असून भोज म्हणजे स्वतःला महाभोज म्हणतात. महाभोज म्हणजे काय, राजा, महाराजा. राष्ट्रिक आपणास महाराष्ट्रिक म्हणत. आता इथले काय लक्षात ठेवू नका, फक्त लक्षात ठेवा दुसरं तिसरं शतक. आणि भांडारकर काय म्हणतात, राष्ट्र शब्दाचा अर्थ काय होतो, हा राष्ट्र, राष्ट्रिक आणि त्याला काय भोज, भोज म्हणजेच काय तर राजा. ठीक आहे. महाराष्ट्र हे नाव कुठल्याही जातीवरून किंवा वंशावर पडले नाही ते म्हणतात. आता महारठ्ठ म्हणल्यानंतर आपल्याला वाटतं की महार समाज रिलेटेड असेल, तसं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की महारठ्ठ हे कोणत्या जातीवर नाही वंशावर पण नाही, ते प्रदेशाच्या विस्तारावर पडले महान असे राष्ट्र, असं मत कोणी मांडलं, कोणी मांडलं, पावा काने. पावा काने खूप मोठा माणूस, इतिहास तज्ञ पावा काने. पावा काने काय म्हणतात की एक मोठं राष्ट्र आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, महाराष्ट्र म्हणायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये मतांतर तुम्हाला पाहायला मिळत आहे प्रत्येकाची. येते लक्षात, इथपर्यंत काय डाऊट आहे, हे लक्षात ठेवा की पावकाने काय म्हणतात की जातीवरून नाही वंशावरून नाही कुणावर नाव पडलं, या राष्ट्राचा या राज्याचा विस्तार एवढा मोठा आहे की त्याला आपण काय म्हणतोय, काय म्हणतोय, महाराष्ट्र म्हणजे महान असं राष्ट्र म्हणतोय. हे तुम्हाला परीक्षेला येणार बरं का. महाराष्ट्राचा उल्लेख कुणी कसा केला, महाराष्ट्र हा शब्दाचा कुठे शिलालेख आढळतो, दुसऱ्या तिसऱ्या शतकामध्ये त्याचा शिलालेख आढळलेला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे बंद नाही झालं पाहिजे बरं का ऍक्च्युली, ठीक आहे असू द्या. पुढे बघा, शिलालेख काय म्हटलं तुम्ही, हा हा एरंड या ठिकाणी. पुढे बघा, आता प्रागैत्य इतिहासाचे प्रकार येते. महाराष्ट्राचे चालू आहे ना, हा रेकॉर्डिंग तर चालू आहे, त्याच्यासाठी तर मेहनत आहे सगळे, नाहीतर मग वाच म्हणजे डायरेक्टच केलं असतं ना. प्रागैतिहासिक कालखंड, इतिहास पूर्व कालखंड आणि ऐतिहासिक कालखंड. काय प्रकार आहे बघा, ज्या काळास मानवास लिपी अवगत नव्हती, लिपी म्हणजेच काय, जे आपण लिहितोय ना त्याला आपण काय म्हणतो, स्क्रिप्ट म्हणतो. वेन स्क्रिप्ट वॉज कम्प्लिटली अननोन टू द पीपल, दॅट पार्ट इज कॉल्ड प्रागैतिहासिक. प्रागे म्हणजे काय, त्याच्या पूर्वीचा. तर त्याला आपण काय म्हणतो, ज्यावेळेस लोकांना स्क्रिप्टच माहिती, त्याला आपण काय म्हणतो, प्रागैतिहासिक कालखंड. हे जीवन रानटी आणि भटक्या स्वरूपाचं लोकांचं होतं, गुहेत राहायचे, प्राण्यांची शिकार करायचे, राईट. याला काय म्हणायचं, कसला कालखंड व्हायचं, प्रागैतिहासिक. मग परीक्षेला असा प्रश्न आला, प्रागैतिहासिक इतिहासामध्ये काय येतं, तर तो म्हणजे असा कालखंड ज्यावेळेस माणसाला कोणती लिपी माहिती नव्हती, लिपी म्हणजे स्क्रिप्ट माहिती नव्हती आणि लोक रानटी होती. यानुसार याला अश्मयुगाचा समावेश कशामध्ये होतो, पुराण सांगावं, प्रागैतिहासिकमध्ये. अश्मयुग म्हणजे लोक दगडाच्या सहाय्याने शिकारी करायच्या, दगडाची भांडी बनवायची. आता त्याच्यानंतर पुढचा जो आहे ना, तो आहे इतिहास पूर्व कालखंड. आता इतिहास पूर्व म्हणजेच काय बघा, इतिहास पूर्व म्हणजे ज्या काळातील मानवाचे जीवन प्रागैतिक अपेक्षा प्रगत होते. म्हणजे थोडक्यामध्ये काय, लोक कपडे घालायला लागले असतील, झाडाचे पाण्यापासून वगैरे त्यांनी काही वेगळ्या गोष्टी करायला सुरुवात केल्या. माणसाला सगळ्यात महत्वाचं काय झालं, काय झालं, लिपी अवगत झाली. लिपी म्हणजे स्क्रिप्ट कळली लोकांना. बघा भाषा तयार कशी झाली, तर भाषा असं म्हणतात की पशु पक्ष्यांच्या आवाजापासून भाषा निर्माण झाली. पक्षाचा आवाजाला लोक काय करायचे, तो कलरच्या साहाय्याने लिहून ठेवायचे, रंगाच्या साहाय्याने. रंग कसा तयार करता, पानांचा फुलाचा कोळा करायचा आणि तो रंगाने तो भिंतीवर लिहायचं, याला असं असं म्हणायचं. मग तो काय, रंग, रंग म्हणजे काय, वर्ण, वर्ण म्हणजे काय, कलर. येते लक्षात. म्हणून वर्णाक्षरे मराठीमध्ये येत, म्हणून महाराष्ट्र मराठीमध्ये वर्णमाला आहे. मग अशा प्रकारची लिपी तयार झाली. परंतु ती लिपी कशी आहे, अस्पष्ट आणि गूढ. म्हणून या कालखंडाला इतिहास पूर्व कालखंड म्हणतो. म्हणजे लिपी होती पण त्या लिपीचा अर्थच नाही कळला. म्हणजे म्हणजे इव्हन तुम्हाला सांगतो, हडप्पा आणि मोहेंजोदारो याचं उत्खनन करताना अनेक लिप्या सापडल्या, पण त्याचा अर्थच नाही कळला, याचं एक्झॅक्टली काय म्हणायचं. आपण लाईट लावायची का जरा, हा ना, बघ लाईट लावा.
याच्यावर काही फरक नाही पडणार मला वाटतं, हे दिसतंय. ठीक आहे, पुढे बघा. त्याच्यानंतर म्हणजे इतिहासपूर्व कालखंड कोणता? इतिहासपूर्व कालखंडात माणसं लिपी अवगत होती का? तर हो. प्रागैतिहासिक कालामध्ये नव्हती. राईट. आता ऐतिहासिक कालखंड काय बघा. ऐतिहासिक कालखंड, ऐतिहासिक कालखंड म्हणजेच काय? हा, ओके ना, ठीक आहे. नाही, याच्यात काय प्रॉब्लेम, मी तर माईक हे कॅमेरा ऑफ आहे. बघा, ज्या काळात मानवाचे जीवन सुसंस्कृत बनले, म्हणजे आता आपलं जीवन कसं आहे? सुसंस्कृत आहे. त्या काळाचे ऐतिहासिक पुरावे प्राप्त होतात. ऐतिहासिक पुरावे म्हणजे काय? उदाहरणार्थ, लोकांनी चाकाचा शोध लावलाय, लोकांनी भांडी बनवलीत मातीची, परत त्याच्यानंतर स्नानकुंड सापडलेत, इव्हन बंदिस्त गटारचे सोय सापडले. हे सगळे जे असतात ना, म्हणजे मानवाचं जीवन सुसंस्कृत बनलं, तो कालखंड कोणता झाला आपला? ऐतिहासिक. मग प्रत्यक्ष मॅम प्रागैतिहासिक कालखंड कोणता? स्क्रिप्ट नव्हती, ज्याच्यात स्क्रिप्ट नव्हती तो प्रागैतिहासिक. इतिहास पूर्व काय स्क्रिप्ट होती, परंतु अस्पष्ट होती. आणि ऐतिहासिक म्हणजे काय? सगळे पुरावे होते, की लोकांच्याकडे मातीची भांडी होती, नांगर होते, घरं होती. हा सगळा ऐतिहासिक कालखंड झाला. मग याचा इतिहास आपल्याला सापडतो. उदाहरणार्थ हडप्पा आणि मोहिंजोदडो, स्नानकुंड सापडले, स्विमिंग टँक होता मोठा त्या ठिकाणी त्या काळात. येते लक्षात? काटकोणामध्ये घरं बांधलेली असायची, नगर रचना व्यवस्थित होती, इवन त्याच्यामध्ये नाणी सापडलेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बंदिस्त गटार, टॉयलेटची सोय बंदिस्त होती त्या काळात. हजारो वर्षापूर्वीची गोष्ट बोलतोय आपण. हा, हजारो वर्ष. ठीक आहे, हे समजलं. कधी म्हणतोय बघा, इसवी सन पूर्व 6व्या शतकापासूनच्या कालखंडाला काय म्हणतात? आता हा तुम्ही ना स्टार करून ठेवायचा, की इसवी सन पूर्व 6वा काळ म्हणजे आज तो 600 वर्ष आणि आताचे 21 वर्ष किती झाले? 2700 वर्ष. 2000 इसवी सन पूर्व म्हणजे काय माहितीये का? माहितीये तुला? इसवी सन म्हणजे ज्यावेळी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला ते वर्ष. आणि येशू ख्रिस्तांचा जन्म ज्यावेळी झाला त्याच्यानंतरचे सगळे वर्ष 21 वर्ष चाललंय, 21 शतक चाललंय. त्याच्या आधी म्हणजे येशू ख्रिस्तांचा जन्म होण्यापूर्वी 6वं शतक म्हणजे काय? 600 वर्ष. म्हणजे आताचे 21 आणि तवाचे 600 किती झाले? 2700 वर्ष. हा सगळा कालखंड कसा आहे? ऐतिहासिक कालखंड आहे. येते लक्षात? हे पुस्तक चांगलं करते बरोबर का? बघा, त्याच्यानंतर याची वैशिष्ट्य कोणते? पुरा हे काय नाही बघा, हे काय लिहू नका. काय होतं? भटक जीवन होतं, ऊन थंडी वारा पाऊस हिंस्र प्राणी, लोक गुहेत राहायचे, शेळांचा आश्रय घ्यायचे. शेळा म्हणजे काय? मोठ्या दगडाखाली जाऊन लपायचे, कच्चे मांस आणि कंदमुळे खायचे. इवन लोकांना माहितीच नव्हतं मांस बाधायचं असतं म्हणून. मग त्यांना एकदा कळलं की तिकडं काहीतरी बनवा लागला. हा, ते तर आहेच, दगडावर कागद आग लागली तर आहेच. पण त्याचबरोबर वनव्यामध्ये काही प्राणी मेले होते, जळले होते, त्यांनी ते खाल्ले, त्यांना भारी लागले, फ्राय मटन. मग त्यांना कळलं की आपण जर हे असं करून खाल्लं तर छान लागतंय. मग अशा प्रमाणे त्यांनी काय केलं? कच्चे मांसाचं नंतर पक्क करायला लागले. झाडांच्या कातडीने ते आपले शरीर दाखवत असत, शारीरिक अवशेष मानवाचे उत्पन्न मिटवले आहे. ठीक आहे, थोडं आपण मला कमी करू. ठीक आहे, हा. आणि शिकारीसाठी ओबं दोबड आकारच्या मोठ्या आकारचा वापर, हे परीक्षेत तुम्हाला विचारलं जाणार नाही, सोडून द्या. हातारे कशी होती? बेसाल्ट, चर्ट, ऍडगेट आणि खडकावून बनवली होती, हे पण तुम्हाला विचारलं जाणार नाही, हे विचारलं जाईल. नंदुरबार जिल्ह्यातील कुंभारपाडा, उंब्रज, धुळे जिल्ह्यातील भांडणे, नाशिक जिल्ह्यातील गंगापूर आणि नगर जिल्ह्यातील नेवासे इथे पुराश्मयुगीन अवशेष प्राप्त होतात. म्हणजे हा पार्ट तुम्हाला माहितीच पाहिजे. नाही लिहिलं तर चालेल, नंतर तुम्ही निवांत लिहा. बघा, हा जो पार्ट आहे कोणता? नंदुरबार जिल्ह्यातील कुंभारपाडा, उंब्रज. आता हा त्याचा प्रश्न कसा विचारला जाईल? जोड्या लावा, नंदुरबार जिल्हा आणि ठिकाणं कोणती. तर नंदुरबार मध्ये काय? कुंभारपाडा आणि उंब्रज. धुळे जिल्ह्यामध्ये काय? भाडणे. नाशिक जिल्ह्यामध्ये गंगापूर. नगरमध्ये नेवासे. आता हे तर सगळं मला माहितीये, नगरला नेवासे माहिती मला, नाशिकचं गंगापूर माहितीये मला, काय माहिती नाही धुळे जिल्ह्यातलं काय माहिती नाही? भाडणे. असं लक्षात ठेवायचं. धुळीवरून भांडण झालं, धुळे जिल्ह्यातील भांडणे. लक्षात, धुळे भांडणे, धुळ्यामध्ये भांडणे, धुळेची भांडणे, असं काय लक्षात ठेवा. आणि नंदुरबार मध्ये काय झालं? नंदुरबार मध्ये कुंभारपाडा आणि उमरज या ठिकाणी झालं. तर याच्यामध्ये अवशेष सापडले, त्याचा अर्थ त्यामध्ये, उदाहरणार्थ आपण कोणत्याच्या बद्दल बोलतोय? पुराणुष्मवी काळामध्ये.
हत्यारं पण चांगली नव्हती, ओबड-धोबड होती, कच्चे मांस खायचे आणि त्या सगळ्यांचे पुरावे या ठिकाणी तुम्हाला सापडलेले. लक्षात राहील. मग आता तुम्ही फक्त परीक्षेत काय करायचं, नंदुरबार, उंब्रज बघा परीक्षा सांगतोय. धुळ्यासाठी भाडणे, नाशिक, गंगापूर, नगर, नेवासे, विषय संपला. याला म्हणतात परीक्षा ओरिएंटेड अभ्यास. बाकी मांस खाऊ द्या, कुठे राहू द्या, काही फरक नाही पडत. पुराणशुभ काळ म्हणजे काय, असा काळ ज्याच्यामध्ये दगडाचा वापर पण चांगल्या प्रकारे करता येत नव्हतं लोकांना. हा, करतायत चांगल्या प्रकारे. ओबड-धोबड हत्यार असायची, ओबड-धोबड हत्यार असायची. हा नाही, आता ते आपण जो कालखंड पाहिले ना, तो प्रागैतिहासिक मध्ये आला. तुम्ही आता म्हणताय ते लिपिक तर विषयच नव्हता. पण आता ह्याच्यात आपण काय केलोय, हा जो कालखंड पाहिला तो कोणता पाहतोय, पुराश्मयुग. पुराश्मयुग म्हणजे अश्मयुगाच्या खूप आधी. अश्मयुग म्हणजेच काय, दगडाचा वापर केला. यांनी दगडाचा वापर केला, पण तो दगडाचा वापर कसा होता, ओबड धोबड होता. पण त्याच्यानंतर त्यांनी दगडाला असे हत्यार वगैरे चांगले प्रकारायला लागले, दगडाचे भाले बनवायला लागले, दगडाचे असे हत्यार त्यांनी बनवले की त्यांना ते शिकार वगैरे करता येईल. आता त्याच्यानंतर ना मध्य अश्मयुग म्हणजे त्याच्यानंतरचा काळ. मध्याश्म काळामध्ये काय होतं, थंड हवामान बदल होऊन हवा उबदार बनली, हत्तीसारखे मोठे प्राणी नाहीसे होऊन चपळ आकारणे लहान प्राणी अस्तित्वात आल्याने शिकारच्या तंत्रात बदल करावा लागला. उदाहरणार्थ डायनोसॉर होता, पाहिलाय का तुम्ही? नाही, आपण पाहिला नाही. पण असं म्हणलं तर असे बरेच प्राणी होते डायनोसॉर की जे मोठ्या आकाराने होते, ज्यांना पळता येत नव्हतं. मग हे काय करायचे, टोळीने द्यायचे, त्यांना मारायचे, खायचे. पण नंतर असं झालं की अशा प्राण्यांची संख्या कमी व्हायला लागली. मग प्राणी कोणते राहिले, जे पळणारे राहिले. मग पळणाऱ्या प्राण्याला मारण्यासाठी हत्यार पण आपली हलकी पाहिजेत. मग त्यांची गरज वाटली आणि त्यांनी काय केलं, शिकारच्या तंत्रात बदल केला, सूक्ष्म आणि भूमितीची हत्यारे बनवली. हे पहिली हत्यारे कशी होती, ओबडधोबड होती. का होती, कारण मोठे प्राणी आहेत, धरला मारला, पळत नाही प्राणी. आता प्राणी उधाळतोय जोरात, त्याच्या मागे पळायला पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये त्यांनी हत्यारे कशी बनवली, सूक्ष्म शास्त्रे. म्हणून 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 हे परीक्षेला ठेवायचं. याला काय म्हणतात, याला म्हणतात सूक्ष्मास्त्रे असं म्हणतात. काय म्हणतात सूक्ष्मास्त्रे म्हणजे काय, ही चपळ प्राण्यांची शिकार करण्यासाठी अतिशय तीक्ष्ण आणि हलकी हत्यारे म्हणून त्याला सूक्ष्मास्त्रे म्हणतात. त्याला मायक्रोलिस म्हणतात. हेच होतं मध्य अश्मयुगाचं प्रमुख वैशिष्ट्य. कोणतं होतं मुख्य वैशिष्ट्य, की सूक्ष्म अस्त्रे. अस्त्रे म्हणजेच काय, शस्त्र. सूक्ष्म शस्त्र का पूर्वा, तर प्राणी जोरात पाळतायत, त्यांना मारण्यासाठी लांबून फेकून मारताना पाहिजे, हलकं पाहिजे ते. अशा प्रकारे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. बघा, हातकुराडी आहेत, वेदने आहेत, तासने आहेत, राईट, इत्यादी आहेत. शेतीचा शोध कधी लागला पोरांनो, हे लक्षात ठेवायचं. मध्ययुगीच्या शेवटच्या काळामध्ये शेतीचा शोध लागला. एक पाठ पाहिजे तुम्हाला. शेती म्हणजेच काय, म्हणजे असं असं म्हणायचं, तुम्हाला माहितीये का शेतीचा शोध कोणी लावला, स्त्रियांनी लावला, पुरुषांनी नाही. पुरुषाचं एकच काम असायचं, जायचं शिकार करायची. मग स्त्री बहिरी वाचल्यावर तिला कळलं, अरे हे बी आलं होतं, हे पडलं, एका झाडापासून 10 झाड तयार झाली. मग हे जर बी जर मी जपून ठेवलं आणि तेच बी जर मी परत लावलं तर अशा 1000 झाडं होतील. मला मग त्यांनी, मग नंतर त्या नवऱ्याला पण कळलं, बापरे ही तर लय हुशार निघाली, आपणच येडे बाहेर जातोय, आपण दोघे मिळून शेती करू. मग शेतीचा शोध लावला स्त्रियांनी. आणि या काळामध्ये स्त्रियांना मानाचं स्थान होतं बरं का, लक्षात ठेवा. जसं जसं माणूस प्रगत होत गेला, स्त्रियांना कमी लेखायला सुरुवात केली. स्त्रियांना खूप मानाचं स्थान जुन्या काळामध्ये होतं. इथपर्यंत कळलं? ठीक आहे, पुढे बघा. मृदुभांड, 11वीचा हाच केवढा, एकच पुस्तक करायचं आपल्याला, बाकी नाही. एवढं एक पुस्तक पाठ ठेवायचं आपल्याला. हा, एवढं एक पुस्तक. महाराष्ट्राची तसलं एवढं करायचं. कठारे गाठाळ नाही केलं तरी चालतं, एवढंच का असं करायचं की तोंडपाठ. हा, नव्हतं माहिती. नाही 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 नाही, आपला विषय झाला की, तुम्ही नव्हता विषय. 7वीचा इतिहास प्राचीन इतिहास आहे. हा. मग तेच आहे, परीक्षेला वेगळं काय नसतंय, हे तुम्हाला परीक्षेला येणार. 11वीचा इतिहास आता मी आता तुम्हाला सांगतोय, याच्यावर परीक्षेत खूप प्रश्न असतात, तुम्ही कधी पण बघा. म्हणून हा इतिहास तोंडपाठ करायचा. आता याचं रेकॉर्डेड तुम्हाला मिळेल, प्रत्येक लेसन नुसार त्याचे व्हिडिओ तयार होतील. किती पण वेळा बघा, त्याचा फायदा तुम्हाला होईल. ठीक आहे. काही नाही वाचलं पाहिजे. आता तुम्हाला सांगते मी, 7वी नावाची वाचत होते पण नक्की करायचं की खूप वाचते. नाही नाही, एकत्र मिक्स आहे, मिक्स आहे, मिक्स. हा, आता याच्या बघा, हे याच्यामध्ये काय लागलं, शेतीचा शोध लागला, याच्यात पशुपालन पण करू लागला, आणि काय लागला, अगदी 3 लक्षात ठेवा.
शेती असेल, पशुपालन असेल, अग्नीचा एकाच काळात शोध लागला. राईट. अग्नीचा शोध कसा लागला पूर्वा? दगडावर दगड किंवा बांधलेला फांदी घासून ठिणगी ठिणगी पडायची. मग कोणत्या कोणत्या शेळ्या होत्या? गाय होती, म्हैस होती, बैल होता, रेडा, मेंढी या काळामध्ये यांची शिकार केली जाईल. यांची शिकार केली जायची पहिली. नंतर लोकांना कळलं, अरे शिकार करण्यापेक्षा यांना पण दूध मिळते त्यांच्यापासून. मग त्यांनी पशुपालन करायला सुरुवात केली. त्यांना कापायण्यापेक्षा त्यांचं दूध खायला सुरुवात केली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, पुरलेल्या मृताजवळ, म्हणजे एखादा माणूस जर मेला, तर आपण आता कसं करतात ना लोक, 10व्याला गेल्यानंतर वरण भात वगैरे बरं काय 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 ठेवतात, दहीभात. त्यावेळेस काय असायचं, त्या लोकांच्या बेडवर काय करायचे, बॉडी बरोबर भांडी वगैरे हातावर ठेवायचे. म्हणजे मरणोत्तर माणसाचं जीवन आहे असं त्यांना वाटायचं, की मेल्यानंतर सुद्धा याच्या डेड बॉडी पाशी काय करायचे, हात्यारे ठेवायचे, भांडी ठेवायचे. हाताने काय कर, शिकार कर आणि भांड्यामध्ये घेऊन खा. म्हणजे मेल्यानंतर सुद्धा माणूस जिवंत आहे अशा प्रकारे त्यांचा विश्वास होता. म्हणजे येते लक्षात तुम्हाला, अंधश्रद्धा तेव्हापासूनची. नेवासे, नांदेड, जळगाव या ठिकाणी हात्यारे सापडतात, हे पण लक्षात ठेवा. नेवासे नगरमध्ये, नांदेड, जळगाव, गोदर आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी हात्यारे सापडतात. क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? शॅल वी मूव्ह? करू क्लिअर? आता हे जे तुम्ही पाहताय, हे जे तुम्हाला सांगतोय, त्याचे मी तुम्हाला फाईल पाठवतो बुकची. पीडीएफ घरी घ्यायची, वाचायची आणि रेकॉर्डिंग पण बघायचं, कम्प्लीट करून टाकायचं. कारण हे पुस्तक मार्केटमध्ये कुठं मिळत नाही. संपलं, पुस्तकच नाही. हा, हे जुनं पुस्तक आहे ना, हे मिळत नाही मार्केटमध्ये कुठं. त्याच्यामुळे ते आता आहे आपल्याकडं. तिथं पुस्तक पण छोटच आहे. हे फक्त आपल्याला नवीन का वाटतं, हे आपण कधी ऐकलं नाही. बाकीचे छत्रपती चा इतिहास त्याच्यामध्ये आहे, शाहू फुले सगळ्यांचा आहे. पुढे बघा, नवाश्मयुगीन म्हणजे याच्यानंतर काय बदल झाला. नवाश्मयुगीन म्हणजेच काय, दगडी नांगराद्वारे शेती करण्याचे तंत्र. म्हणजे आता शेती तर डेव्हलप झाली, मग शेती नांगरायची कशी, तर कशी नांगरायची, दगडाचा नांगर केला. राईट. शेतीसाठी उपयुक्त अवजारे निर्माण केली, मुर्दाची भांडी म्हणजे मातीची भांडी तयार केली. हे महत्वाचं आहे बघा. काही कुंभाराच्या चाकाचा शोध लागल्याने या काळात मानवाचं जीवन कसं झालं, गतिमान झालं. आता शोध कसा लागला बघा, म्हणजे एखादी लाकडी वणका गरगळत गरगळत जातोय, हे त्यांनी पाहिलं. मग त्याला कळलं, अरे हे लाकडी वणका असं गरगळत जातोय, आपण काय करू, असे दोन वणके करू, त्याच्यामध्ये बसू आणि पुढे बैलाला जोडू, भुंगा. भुंगा म्हणजे कळतं ना, पळायचं जोरात. अशा प्रकारे चाकाचा शोध लागला. मग बैलगाड्या आल्या. मग त्यांनाच कळलं, अरे हे चाक जर असं गोल 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 फिरवलं, असे असं जर मातीचं भांड्याचं पण होते ना तयार. कुंभाराने मातीवर भांडी, तुम्ही पाहिले का, आता तुम्ही बनवता, मी आमच्या गावाकडे पाहिलेलं आहे, कुंभार असं ती बैलगाडीत चाक, हा. तर खूप छानपैकी भांडी. या काळात मानव आग्नेचा वापर करू लागला. शेतीमुळे मनुष्य जीवनात स्थैर्य प्राप्त झाले. पहिलं शेतकरी नव्हता, तो शेती जिकडे प्राणी असायचे तिकडे तो जायचा. आता शेती आहे, मग काय करायचा, तो त्या ठिकाणी राहायला लागला. त्या ठिकाणी ते वर्षाचं धान्य पिकवायचे, तिथं खायचे, पशुपालन करायचे, शेळ्या मेंढ्याचं दूध काढायचे. या काळामध्ये काय झालं, जीवनात स्थैर्य प्राप्त झाले आणि गावात तो कशा राहायला लागला, समूहाने. समूहाने का राहायला लागला, हा, म्हणजे शिकार, म्हणजे लोक कोण, म्हणजे प्राणी मारतील. आता उदाहरणार्थ आपण चौघ आहे, तर आपल्या कोणी हल्ला करणार नाही. एकटा कोण असेल तर हल्ला करू शकतो. म्हणून एकमेकाची गरज म्हणून लोक काय करे, एकत्र राहायला लागली. झाडाच्या साली आणि कातडी वस्त्राबरोबर कापसाद्वारे, लोकरीद्वारे कापड विणण्याचे ज्ञान माणसाला या काळात मिळाले. किती माणूस पुढे गेला बघा. हे कापसाचं पीक घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं, लोकरीचं पीक घेऊन कापड बनवायचे. अशा प्रकारे त्यांनी त्याच्यावर सुरुवात केली. सगळं कुठं झालं, नववैष्णव काळात. तुम्हाला हे परीक्षेला येणार नाही. परीक्षा तुम्हाला काय येणार, अग्नीचा शोध कोणत्या काळात लागला, पशुपालन कधी करू लागला, त्याच्यानंतर शेती कधी करू लागला, तर कोणत्या, मध्याश्मक काळात. आणि मध्यश्म काळाला काय म्हणायचं, कसलं म्हणायचं शास्त्र, सूक्ष्मशास्त्र. सूक्ष्मास्त्र म्हणजे काय, अस्त्र म्हणजे पूर्वा, अस्त्र म्हणजे हत्यार. सूक्ष्मास्त्र का, तर चप्पळ प्राण्यांची शिकार करण्यासाठी. ठीक आहे. आणि याच्यामध्ये या काळात मानव हे काय होते, मूर्तीपूजक होते. म्हणजे काय, मूर्तींची पूजा करायची आणि मेल्यानंतर सुद्धा आयुष्य आहे असं त्यांना वाटायचं, म्हणून ते काय करायचे, भांडी ठेवायची. म्हणजे डेड बॉडीच्या बरोबर, आपण तुम्ही इजिप्तचं पाहिले का, मम्मी नावाचा एक प्रकार असतो. त्या डेड बॉडी मध्ये, म्हणजे समजा एखादी व्यक्ती मेली, त्याची आवडती वस्तू त्यात ठेवायची. स्त्रीची आवडते दागिने त्यात ठेवायची, ती वारल्यानंतर, की हा बाबा हे तुझ्या वस्तू घेऊन जा, नंतर वापर, असं समजतंय ना.
आता कार्बन पद्धती काय प्रकार मी सांगतो की प्रत्येक वस्तूमध्ये कार्बन असतो. म्हणजे एखादी वस्तू किती जुनी हे फक्त याकडून कळतं, कार्बन उत्सर्जनातून होत असतं. म्हणून पुरातत्व कालमापन करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. याने शोध लावला, काय नाव त्याचं, लिबी याने शोधून काढली. कधी शोधली? 1949 मध्ये. आता काय प्रकार या, म्हणजे एखादं आपण पाहतो की एखादं जुनं उत्खनन चालू आहे. उत्खनन म्हणजे जमीन उकरतायत आणि अचानक त्यांना दिसलं की अरे लाकडाची ओंडके बाहेर राहायला लागली, पूर्ण मेहेल बाहेर आला. मग त्यातून त्यात कार्बनचं प्रमाण किती, उत्सर्जन किती झाले, त्यानुसार अंदाज लावला जातो की ते किती जुनं असेल. म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये प्रत्येक सजीव, मानव, वनस्पती, प्राणी जिवंत असेपर्यंत कार्बन डायऑक्साईड द्वारे कार्बन-14 शरीरात घेत असतो. प्रत्येक सजीवामध्ये प्रमाण काय असतं? एकच असतं. मृत्यूनंतर सर्व सजीवांच्या अवशेषातून कार्बन-14 एकाच प्रमाणात बाहेर पडतो. मग तो बैल असू द्या, माणूस असू द्या, जिवंतपणे कार्बन-14चा अर्धा भाग, आणि मृत्यूनंतर किती वर्ष? 5,500 वर्षानंतर तो नाहीसा होतो. बघा किती वर्षांतर. आता हे आकडा तुमच्या लक्षात ठेवायचं. म्हणजे जीवन जगताना अर्धा, आणि तो कार्बनचा जो निम्मा पार्ट आहे तो 5,500 वर्षानंतर नाहीसा होतो. या कालावधीला कार्बन-14चे अर्धायुष्य म्हणतात. कार्बन-14चे अर्धायुष्य का म्हणतात? जिवंत असताना अर्धा कार्बन, आणि मेल्यानंतर त्या हाडकामधला हाड जर तशीच पडली तर ती एवढ्या वर्ष राहू शकतात. आणि त्यातून कळतं की 5,500 वर्षापर्यंत 5,568 वर्षानंतर तो नाहीसा होतो. समजतंय? म्हणजे मृत प्राण्याच्या किरणोत्सर्ग करून मृत्यू केव्हा झालाही ठरवता येते. म्हणजे अंदाजे मृत्यू कधी झाला असेल, कार्बनचं प्रमाण किती राहिले, 20% राहिले, मग त्यानुसार अंदाजे किती जुनं ते वस्तू असेल. अशा प्रकारे कार्बन डेटिंग कळलं. नाव काय त्या बाबाचं? FBW लिबी. कधीपासून? 1960 पासून ते सुरुवात झाली. एनी डाऊट? पूर्व कळलं? आता हे लक्षात ठेवा कोणत्या कोणत्या गोष्टी. आता हे महत्वाची आपली कोणती? सिंधू संस्कृती. बोला. हे खूप आधी. हा, इसवी सन पूर्वच्या, इसवी सन हे तर आत्ताच बघा, इसवी सन पूर्व 2,500 बघा, इकडे पुढे चाललोय आपण. इसवी सन पूर्व 2,500 म्हणजे आत्ताचे 2,500. इकडे बघ पूर्वा. हे बघा आता काय चाललंय, कोणतं वर्ष आहे? सॉरी, 2025. मी 21 मध्ये चालू, 21वे शतक आहे ना, 2025 चालू आहे. म्हणजे 2000 हा येशू ख्रिस्त यांचा जन्म होऊन आता 2025 वर्ष झालेली आहेत. आणि सिंधू संस्कृती कधी आहे म्हणतोय आपण? इसवी सन पूर्व 2,500. म्हणजे हे 2,500, हे 2000, हे 2,500. किती वर्ष झाले रे? हे 2000 आणि पहिले किती झाले? 4,500 वर्ष पूर्वी कोणती संस्कृती होती? सिंधू संस्कृती. आता सिंधू काय प्रकारे सांगतो तुम्हाला. सिंधू म्हणजे काय? नदीचं नाव आहे. चॅप्टर आहे, नीट आहे का प्रॉडक्ट बघा. इसवी सन पूर्व चालू कधी झाले? 2500 मध्ये. आणि चाललं किती वर्ष? किती वर्ष चाललं? 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. जवळ जवळ नाही म्हटलं तरी किती वर्ष झालं मॅडम? 800 वर्ष. 800 वर्ष. 800 वर्ष म्हणजे कळतं ना. समजा ज्ञानेश्वर महाराज जन्म 12व्या शतकातला, ते आता 21 शतकापर्यंत, मग एवढ्या वर्ष सिंधू संस्कृती होती. तुम्हाला नाही कळत, मला माहिती. जमतंय का? येते का लक्षात? नाही? सांगू परत एकदा. इकडे बघ, या माणसाचा जन्म कधी झाला? इसवी सन शतक 1. आता मी जगतोय आपण कोणत्या वर्षामध्ये? 25 मध्ये. म्हणजे यांचा जन्म होऊन येशू ख्रिस्त, जे ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू समजले जातात, प्रेषित समजले जातात, त्यांचा जन्म होऊन किती वर्ष झाले? आणि एक कालखंड समजतो की इथून पुढे सगळे मोजायचे. आपण तो इसवी सन, आता कोणतं झालं? इसवी सन शतक 21वे शतक चालू आहे. म्हणजे येशू ख्रिस्त यांचा जन्म होऊन 2100 वर्ष झाली. 2100 वर्ष झाली. आणि हे कोणतं म्हणतंय? इसवी सन काय म्हणते? पू म्हणजे काय? पूर्व. म्हणजे यांच्या जन्माच्या आधी किती वर्ष? 2,500 वर्ष. मग याचा जन्म होऊन यांचा जन्म झाला कधी?
एक पहिल्या शतकामध्ये, त्याच्या आधी 2500 वर्ष, आणि आता आपण बघतोय ह्याच्यामध्ये टोटल किती वर झाले? पहिले अडीच मोजले आणि आताचे दोन मोजले, 4500 वर्ष झाले. आता काय प्रकारे बघा, म्हणजे सुमारे 5000 वर्षापूर्वी जगातील प्रमुख 4 नद्यांच्या काठी, खूप महत्वाचे प्रश्न विचारतात मानवी संस्कृतीमध्ये. जगातील 5 नद्या कोणत्या कोणत्या, 4 नद्या कोणत्या महत्वाच्या लक्षात ठेवा. पहिली आहे सिंधू नदी, एक आपली सगळ्यांना माहिती आहे. सिंधू नदीचा उगम पुढे झाला, सॉरी पुढे होतो. हा, आता ते सगळे हिमालयन, एक जस्ट बेटा मला हे क्लिअर करू द्या जरा. तर याचं थोडस आपण काय करू, असं करू, ओके ना? खूप बारीक दिसतंय, ठीक आहे ना? हा, तर याच्यामध्ये हा जो पार्ट आहे, हायलाइट करतो बघा. पहिली तैग्रिस नदी कुठे? युफ्रेटिस नद्यांच्या काठी मेसोपोटेमियन संस्कृती. नाईल नदीच्या काठी, नाईलच्या काठी कोणती संस्कृती? इजिप्तची संस्कृती. सिंधूच्या काठी कोणती? आपली सिंधू संस्कृती. आणि हो हँग हो चीन मध्ये, इथं चीनी संस्कृती. 4 महत्वाच्या संस्कृत्या कोणत्या कोणत्या? पहिली नाईलच्या काठी आणि इजिप्त. सिंधूच्या काठी सिंधू, होयांगच्या काठी चीन, आणि तैग्रिस आणि युफ्रेटिस या दोन आहेत बरं का, लक्षात ठेवा. या दोन्ही नद्यांच्या काठी कोणती झाली? मेसोपोटेमिया संस्कृती. कोणती? मेसोपोटेमिया संस्कृती. म्हणजे जगातील, आता नद्यांच्या किनारीच का होतं रे पूर्वा? नद्यांच्या किनारीच का संस्कृती होते? कारण माणसाला जगायला काय लागतंय? प्यायला पाणी लागतंय. मग पाणी असेल तर त्या ठिकाणी लोक राहतील, येते लक्षात. मग पाणी असल्याच्या आसपास लोक काय करतात? शेती करतात, त्या ठिकाणी राहतात. म्हणून या अशा महत्वाच्या 4 संस्कृत्या आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. लक्षात राहील? एनी डाऊट? कळलं का? येस. हाऊ टू डिलीट दिस? आय डोंट नो. कंट्रोल नाही, नाही असेल इथं. असं काय प्रॉब्लेम, आपण नकोच वापरायला. पुढे जायचं. चला नेक्स्ट बघा. आता सिंधू संस्कृतीमध्ये काय काय खूप महत्वाची बरं का, तुमच्या आयुष्यभर तुम्हाला खूप महत्वाचं राहणार आहे, ह्याची माहिती पाहिजे आपल्याला. कारण ही भारतातली पहिली संस्कृती, म्हणजे भारतामध्ये मानवाचा वास्तव्य कधी होतो याचा ऐतिहासिक पुरावा असणारा एकमेव संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती. चीन मध्ये काय आपण गेलोय का? तिकडे युफ्रेटिस नदी किनारी गेलोय का? इजिप्त मध्ये याचा संबंध आलाय का? मग काय काय होतं बघा. सुपीक मृदा, शेतीयोग्य जमीन, सुपीक मृदा, शेतीयोग्य जमीन, त्याच्यानंतर पाण्याचा वापर करून शेती, अन्नधान्याचे अतिरिक्त उत्पादन, शेती पूरक व्यवसाय. पूरक व्यवसाय म्हणजे काय? पशुपालन असेल, वेगळ्या गोष्टी, घरांची निर्मिती, धातू उद्योग, असे कार्य करण्यास सुरुवात केली. या वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी समुद्रात मनुष्य मोठ्या संख्येने एकत्र राहू लागले. यातून नागरी संस्कृती निर्माण झाली. नागरी संस्कृती म्हणजेच काय? की लोक नगरात राहायला लागली. आता हे हडपसर काय नगर आहे, पुणे काय नगर आहे? नगर म्हणजे अहमदनगर नाही बरं का. हा, तर याला आपण काय म्हणतो? ही नागरी संस्कृती निर्माण झाली. म्हणजे प्रश्न विचारला की सिंधू संस्कृती ही नागरी संस्कृती होती का? तर उत्तर काय तुमचं आलं पाहिजे? हो, होती. ठीक आहे. आता या संस्कृतीचा 4500 पूर्वी संस्कृती होती, याचा शोध कोणी लावला? एवढा वेळ कोणाला होता बघा? बघा नाही म्हणजे ते काही लोक असतात ना, म्हणजे ज्यांचं टार्गेट असतं की आयुष्यामध्ये काहीतरी वेगवेगळं करायचं. तर याच्यामध्ये याचा शोध लागलाय चार्ल्स, नाव लक्षात ठेवा, काय नाव आहे त्या माणसाचं? चार्ल्स मेसनने लावला शोध 1826 मध्ये. म्हणजे यावेळी भारतामध्ये इंग्रजांचं साम्राज्य होतं. चार्ल्स मेसन लागला 1826 मध्ये. परंतु सिंधू संस्कृतीची खरी ओळख झाली 1920 आणि 21 मध्ये. म्हणजे ह्याच्यावर परीक्षा डायरेक्ट येतो. चार्ल्स मेसन विसरून जा, विचारतात कधी? तर पहिली ओळख झाली 1920-21 मध्ये, ज्यावेळी रेल्वेचा रूळ टाकत होते. रेल्वेचा रूळ टाकताना लाहोर ते मुलतान, हे पाकिस्तानमध्ये बरं का, आता लाहोर ते मुलतान या रेल्वेच्या खोदकामासाठी त्यांना विटा, मुद्रा आणि इतर अवशेष सापडले. कोण कोण लोक होते? मार्शल, राखालदास बॅनर्जी, दयाराम साहनी आणि माधव वत्स यांच्या परिश्रमपूर्वक उत्खननामुळे एक अति प्राचीन संस्कृतीचा शोध लागला. नाव लक्षात ठेवा.
हे उकरायला गेलते. सगळ्यात महत्वाचा आहे आपल्यासाठी कोणता? कोणता? राखालदास बॅनर्जी, राईट. त्याच्यानंतर कोण आपला? दयाराम साहनी आणि माधव स्वरूप वत्स. आता याच्यावर प्रश्न बराच वेळा, राखालदास बॅनर्जी, दयाराम साहनी. आणि जर इंग्रज होते म्हटलं हा तर असणारच आहे. कोण याचं नाव? मार्शल, जॉन मार्शल हा एक व्यक्ती होता. तर अशा प्रकारे 4 लोकांनी काय केलं, त्यावेळेस उकरायला सुरुवात केली. त्यांना सापडलं. दयाराम साहनी यांनी 1921 मध्ये हडप्पा शहराच्या उत्खननातून शोध लावला. दयाराम साहनी, जोड्या लावा. दयाराम साहनीने काय लागला? सिंधू का हडप्पा. हडप्पा का मोहेंजोदरो? हडप्पा. आता हे हडप्पा आणि मोहेंजोदरो कुठे आहेत? दोन्ही पण सध्या पाकिस्तानमध्ये आहेत. पाकिस्तान पहिला भारतात होता आपल्या, माहितीये ना, भारतातला एक होता. 1947 तो वेगळा झाला. म्हणजे दयाराम साहनी यांनी हडप्पा या शहराच्या उत्खननाचा शोध केलं. हडप्पा हे शहर सिंधू संस्कृतीत सर्वप्रथम उत्खननात स्थळ असल्याने सिंधू संस्कृतीच्या इतर उत्खननातील शहरातील सर्वच लक्षणे या शहरात आढळतात, म्हणून त्याला हडप्पा संस्कृती म्हणायचं. हडप्पा संस्कृती का म्हणायचं? कारण त्या एरियामध्ये आता ही असं नव्हतं कमी होती, म्हणजे हजारो किलोमीटर पसरलं होतं बरं. काय असं नाही की फक्त हडपसर एवढं पुढे, हडपसर कुठं सापडले, इथं 4 किलोमीटर, तिथं 5 किलोमीटर, असं नाही. शेकडो किलोमीटर पसरलेले शहर होते. असं वाजलं की ते बंद होतं. समजलं? याला काय म्हणतात? हडप्पा संस्कृती. कळलं? नाव काय लक्षात ठेवा? 1921 दयाराम साहनी, राखालदास बॅनर्जी, मार्शल्या आणि स्वरूप वत्स. व्हेरी गुड. पुढे बघा, विस्तार बघा. तुम्हाला म्हणलं विस्तार किती मोठा होता. बघा विस्तार असं नाही की बाबा पुण्यापर्यंत गेलाय, वाकडपर्यंत गेलाय, संपलाय, नाही. याचा विस्तार बघा कुठपर्यंत होता. याचा विस्तार होता पूर्वेस आलमगीरपूर, पश्चिमेस सुतकेट गेंडोर, दक्षिणेस महाराष्ट्रातील, ह्याला अंडरलाईन करायचं. महाराष्ट्रातील कोणतं होतं? दायमाबाद. जम्मू मधील मांडा, म्हणजे महाराष्ट्र ते जम्मू काश्मीर कळतंय तुम्हाला? जम्मू काश्मीरला आजपर्यंत मी कधी गेलो नाही, एवढं लांब आता तर जाणार नाही, भारतात गोळ्या, राईट. तर जम्मू काश्मीर मधील मांडा अशा त्याच्या सीमा होत्या. म्हणजे पूर्व पश्चिम विस्तार किती पोरांना बघा किती आहे? 1600 किलोमीटर बरं का. 1600 किलोमीटर. आणि दक्षिण उत्तर किती आहे? 1100. पाठ ठेवायचं तुम्ही. पूर्व पश्चिम 1600, उत्तर दक्षिण 1100. रुंदी होती 12,99,000 चौरस किलोमीटर. भारताचं किती माहितीये तुम्हाला? 32 लाख चौरस किलोमीटर भारताचा एरिया आहे टोटल आता. 32 लाख चौरस किलोमीटर. हे किती होतं? 13 लाख चौरस किलोमीटर. 12,99,000 म्हणजे 13 लाख चौरस किलोमीटर. हा, एवढी मोठी संस्कृती होती. याने पंजाब, राजस्थान, गुजरात, बलुचिस्तान, हरियाणा व महाराष्ट्र एवढी राज्य व्यापलेली होती. ही सगळी कोणती संस्कृती बघतोय आपण? सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती. आता वैशिष्ट्य कोणती कोणती हे लक्षात ठेवा बरं का, ज्याला अंडरलाईन केलं, हायलाइट केलंय. ए, समजलं? सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्य कोणते कोणते होते बघा. वैशिष्ट्य कोणती? आता सिंधू संस्कृती अश्मयुगीन होती का? नाही. कोणती होती? हे विचारतात. सिंधू संस्कृती कोणती होती? ताम्रपाषाण. प्रतीक्षा मॅडम, ताम्रपाषाण म्हणजे काय हो? तांबडा पाषाण? मग हा, तांब्याचा शोध लागला. पहिला धातू म्हणून आपण काय वापरायचो? दगड वापरायचो. आता ताम्रपाषाण म्हणजे, ताम्र म्हणजे तांब, सुवर्ण म्हणजे सोनं, रजत म्हणजे चांदी. ताम्र पाषाण युग म्हणजे तांब्याचा पण आणि पाषाणचा पण. पाषाण म्हणजे दगड. आणि याच्यामध्ये नागरी व व्यापारिक प्रधान संस्कृती होती. तुम्ही महेंजोदरो पिक्चर पाहिला असेल ना, ऋतिक रोशन जातो तिकडे घोड्यावर बसून, ती अशी अशी चालत चालत येते, आठवते का ना ते? मुद्रा देतात, विकत देतात. बार्टर सिस्टीम. बार्टर सिस्टीम म्हणजे वस्तू देवघेव. आता समजा पूर्वाकडे पेन आहे, पूर्वाला घड्याळ पाहिजे, म्हणजे चल 50 पेन ते घड्याळ घे, देवघेव. पैशाचा विषय आला का? नाही. तर ह्या बार्टर सिस्टीम होते, वस्तूंची देवाणघेवाण केली जायची. समजा मला चिकन खायचे, आमच्या इथलं बकर घे, कोंबडं दे, असं. याच्यामध्ये धार्मिक वैमनस्याचा अभाव दिसून येतो. म्हणजे काय? आपल्या देशात हिंदू मुस्लिम असलं चालतंय, तसं तिकडे काही नव्हतं. पुढे बघा. आता कशी होती सिंधू संस्कृती? खूप महत्वाचं आहे, मला तर खूप आवडते सिंधू संस्कृती. याच्यामध्ये काय होतं? व्यापारिक संबंध होते, म्हणजे लोक इकडून व्यापार करत तिकडे लांबपर्यंत जायचे. लिपीचे ज्ञान होते का? होते. शांतताप्रिय लोक होती.
मंदिराचा अभाव येते, मंदिर सापडलं नाही, म्हणजे मंदिराचा अभाव आहे. आणि वजन मापात समानता होते, म्हणजे आता जे काटा मारतात ना लोक, तसं नाही, सगळ्यांची वजन सेम होती. वजन म्हणजे 1 किलो साखर त्या टाईप. आणि सर्व नगरांना काय होती, तटबंदी म्हणजे फोर्टिफाईड केलेलं, की कुणी आक्रमण करू नये, रात्री एखादं जनावर घुसू नये. तटबंदी. आणि सगळ्यात महत्व कशा होते, नियोजनास. म्हणजे आता जे आपण पाहतोय की शांतता प्रिय लोक आता पण आपल्याकडे आहेत, आहेत का नाही आहेत? आहेत ना. मग रस्त्याने जाताना जर कोणी कोणाला शिवी दिली, तर शिवी देणारा नालायक ठरतो. बाकीचे लोक म्हणतात ती बावळट आहे, तो सॉरी म्हणतो, लोक म्हणतात ती चांगलं आहे, जाऊ द्या. म्हणजे त्यावेळेस लोक शांतता प्रिय होती, सामाजिक धार्मिक तेढ नव्हती, मंदिरं नव्हती, तटबंदी होती, शांतता प्रिय लोक होती, आणि लिपीचं सुद्धा ज्ञान होते. काही वैशिष्ट्य आहेत. पुढे बघा, सिंधू सगळ रासाचे. रास म्हणजे काय पूर्वा? रास म्हणजे नष्ट होणे. हा, बोला ना. हा, मंदिर नाही. हा, खूप नाही, नवाश्मयुगात नाही, पहिला जो प्रागैतिहासिक खूप आधी काळ. सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये मंदिरं नाही आहेत. पण हा, बरं, निसर्ग नाही, मूर्तीपूजक पण होते ते, पण मंदिरं नाही. आपण ते पुढे पाहू, आहे बघा त्याच्यामध्ये काही मूर्त्या पण सापडलेल्या आहेत. पुढे बघा, रास म्हणजे काय, एवढी मोठी संस्कृती नष्ट का झाली. उदाहरणार्थ आता आपण इथे बसलोय, एवढा मोठा पाण्याचा लोंढा आला, पुढे वर 1-3 किलोमीटर, आपलं काय राहील का? राहू शकत नाही. प्रोजेक्टर घेऊन किती पळाला लांब तरी काय होऊ शकत नाही. थोडक्यामध्ये असं काय घडलं की सिंधू संस्कृती संपली, तर इतिहासकार म्हणतात हवामानात काय झाला, बदल झाला. सिंधू नदीच्या प्रवाहात दिशेत बदल झाला. प्रवाह संपला की लोक जीवन संपते, पाणीच नाही प्यायला. सततचा दुष्काळ असेल, म्हणून लोकांनी काय केलं, स्थलांतर केलं. त्यामुळे झाला असावा म्हटलंय. बट वी डोंट हॅव एनी क्लिअर कट एक्सप्लेनेशन फॉर दिस, की वाय सिंधू संस्कृती वॉज आपण म्हणतो एक्सटिंक्ट झाली. एक्सटिंक्ट मतलब काय, नामशेष होणं. की दीज आर सम रिझन्स दोज हॅव बीन गिवन, बट वी आर नॉट शुअर अबाउट दॅट. आपल्याला खात्री त्याच्याबद्दल राही नाहीये. पण काहींच्या मते काय म्हणतात, काही लोक म्हणतात की कुणी आक्रमण केलं, कुणी आक्रमण केलं, आर्य लोकांनी आक्रमण केलं, भूकंप झाला, मंदी आली, असे बरेच आहेत. पण 1750च्या दरम्यान काय झाला, याचा काय झाला, राज झाला. म्हणजे 1700, 1800, 1900, 2000, 2100, 2200, 2300, 2400, 2500, किती वर्ष होती सिंधुदुर्ग? 8 वर्ष नाही, 800, 800 वर्ष होती. याच्यानंतर याच्यानंतर किती वर्षांनी येशू महाराज जन्माला आले? येशू महाराज म्हणतो, येशू ख्रिस्त 1300 वर्ष. येते लक्षात? हे समजून घ्या बरं का नीट. इसवी सन पूर्व आणि इसवी सन काय असते ते प्रकार. ठीक आहे, हे समजलं. चला पुढे जाऊ. आता ताम्र पाषाण युग म्हणजेच काय? प्रियंका मॅम, प्रियंका म्हणतात आपल्या प्रतीक्षा मॅम. म्हणजे ताम्र म्हणजे तांबे आणि पाषाण यांच्या संयुक्त वापराने काही हातरे म्हणून ताम्र पाषाण युग म्हणायचं. आणि याच्यामध्ये कृषी प्रधान संस्कृती, तांब्याचा वापर झाला आणि कशाचा वापर झाला, दगडाचा वापर झाला. आता महाराष्ट्रामधील स्थळ ही पाठ ठेवा, बाकीचं काय सोडा. डोळ्याला त्रास नाही होत ना, का होतोय जास्त? थांबा 1 मिनिट, कमी करता येते का बघू आपण. वेलकम. नाही, याला काय फरक नाही पडणार, याला काय होणार तेव्हा. ठीक आहे ना? नाही तिथं ब्राईटनेस कसं कमी करणार? चालतंय ना, का खूप त्रास नाही? सारखं सारखं थांबा, सारखं काय म्हटलं चालेल त्याकडं. थोडं जास्त हे करू. आता आली ना क्लॅरिटी? थोडं हे झालं, फटफट झालं, आता क्लिअर दिसेल. पुढे बघा, हे समजलं. मला सांग, सिंधू पूर्व पश्चिम लांबी किती होती? हा, आणि उत्तर दक्षिण 1100. टोटल किती लाख किलोमीटर? 13 लाख किलोमीटर. फार दायमाबाद पर्यंत होतं, महाराष्ट्रातील दायमाबाद. तिथे बघू पुढे बघा, प्रकाश आहे नंदुरबार मध्ये बरं का.
नेवासे, चांदोली, सोनगाव, टेकवडा, सावधान हे असलं काही लक्षात ठेवू नका. एक दोन लक्षात ठेवा. नेवासे प्रकाशामध्ये कायम सगळं सापडतंय. बरोबर. याचा कालखंड सुमारे 2200 ते इसवी पूर्व 10 शतकामध्ये. म्हणजे 1700 पण चालू झाला ना आपला, तो 10व्या शतका 1000 पर्यंत आला आता. 1000 पर्यंत आला. बरोबर का नाही. सम्राट अशोक तर आपला 3ऱ्या शतकात होता. म्हणजे 700 वर्ष फक्त जवळ आला. ठीक आहे. म्हणजे याचे काय आहे, सावळदा संस्कृती, उत्तर सिंधू संस्कृती, दायमाबाद, माळवा असे वही खूप महत्वाचे बरं का. ही जी नावं मी आता तुमच्या समोर पाहताय ना, एक नेम ऑफ अ प्लेस आहे. सावळदा संस्कृती, माळवा, जोरवे ही ठिकाणे आहेत. आता ही सध्या ठिकाण कुठंच नाही बरं का. माळवा म्हणजे कोणतं तर मध्य प्रदेश, दायमाबाद महाराष्ट्रामध्ये आहे. पण ही अशी संस्कृतीची आहेत ना, नावं कशी आहेत फक्त हे तुम्हाला परीक्षा विचारणार नाही, पण समजून घ्या. वैशिष्ट्ये कोणती आहेत. गृहरचना कशी होती बघा. गृहरचना कशी होती, उत्कृष्ट होती. आयताकार घर होती, गोलाकार होती. कुडाच्या भिंती, कुड माहितीये ना, आपण त्याला असं फांद्या वगैरे लावतो वरून शेणाने सारवतो. हा, कुडाच्या भिंती आमच्या गावाकडे असायच्या. घरे झोपण्यासारखे असत. घरासाठी भाजलेल्या विटांचा वापर केला जायचा. मग आता काय विटा करतात, भाजतातच की वीटभट्टीवर. म्हणजे तेव्हापासूनचे उद्योग आहेत ते चालू. किती वर्षापासूनचे. खूप जुनं झालं ते, हजारो वर्षापासून झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर मृदा भांडी, हे तर माहिती आहे आपल्याला. भांडी कशा बनवलेत. पहिली भांडी बनवायची, पण आता भांडी काय करायला भाजाय पण लागली. आपण ते संक्रांतीला आहे ना, ते खण वगैरे येतात तुम्ही माहिती आहे ना, ते खण आहेत ना कधी असे थोडे जळालेले असतात. तर म्हणजे याचा अर्थ ते भाजली तरच पक्की होते. मातीचं भांड ज्यावेळेस आपण भाजतो त्यावेळेस ते काय होतं, पक्क होतं, फुटत नाही लवकर. हत्यारे बघा. दगड, तांबड्या, लंगडी, लेप लावून नक्षीकाम केलं असायचं. ते सोडा काय नाही विषय महत्वाचं. हा, हरिण, मोर, चित्ता, बैल याची चित्र त्याच्यावर आढळतात. कशावर. भांड्यांवर. भांड्यांवर चित्र आढळतात. हत्यारे कोणते आहेत बघा. म्हणजे आता हाडांचा बरोबरच अलंकार सुद्धा बनवायला लागले. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, काही जमाती काय करतात, प्राण्यांच्या हाडांचे तुकडे माळा वगैरे तयार करतात. पाहिलं असेल तुम्ही. मग ते काय करायला लागले, दगड व हाडांच्या बरोबरच हत्यारे व अलंकार बनवण्यासाठी तांब्याच्या धातूचा वापर करायला लागले. चाल्को पायराइटचा वापर करून, आता हे घे ना, हा एक प्रकार आहे तांब्याचा. हा, वितळण करत तांब्यापासून हे बनवत ते बनवत काही नाही, याच्यात सोडून द्याविषयी. कृषी जीवन कसं होतं बघा. शेती करू लागले होते. जे महत्वाचं वाटतं ते सांगतो बरं का. यात काय सगळी शेती करायला लागलं माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. स्थायी स्वरूपाची वस्ती माहिती होतं, खेडी निर्माण झाली, लोक स्थायिक झाले. ग्रामीण महाराष्ट्राचा प्रारंभ झाला, हे महत्वाचं आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा काय झाला प्रारंभ, म्हणजे खेडी निर्माण झाली. पहिल्या 4 वस्त्या होत्या, 4 वस्त्या शेजारी शेजारी खेड निर्माण झालं. राईट. गहू, तांदूळ, मसूर याची पिका उत्कर्ष सापडलेल्या. मासे पकडण्याच्या गळात मासे व्यवसाय या प्रमाणात आढळतो. म्हणजे मासे पकडलेत का तुम्ही कधी. कशाला, मी पण नाही पकडले. तर मासे मासे पकडणाऱ्याच्या व्यवसायावरून त्या काळात जाळं सापडले. त्यातून समजतं की लोक काय करायचे, मासे पकडत असे, म्हणजे मासेमारीचा व्यवसाय त्या ठिकाणी होता. आता समाज जीवन काय होतं, धार्मिक संकल्पना काय होत्या बघा. मानव शाकाहार आणि मांसाहार अन्नामध्ये समावेश करत असे. म्हणजे माणूस ना चिकन मटन आतापासून नाही खात, खूप आधीपासून. पण त्याचबरोबर माणूस पहिलं तर माहिती आहे आपल्याला, की माणूस शिकार करून खायचा, पण माणूस कंदमुळे सुद्धा खायचा. कंदमुळे म्हणजे काय. हा, म्हणजे जे जमिनीच्या आतमध्ये होतात, शेंगदाणे, गाजर, मुळा, रताळ, हे सगळे कंदमुळे, ते सुद्धा खायचा. म्हणजे त्याला माहिती होतं की वनस्पतीने सुद्धा पोट भरतंय. म्हणजे या काळात माणूस मेथीची भाजी वगैरे सगळ्या गोष्टी हळूहळू करायला लागला. ठीक आहे. आवडते खेळ कोणते होते, शिकार आणि प्राण्यांच्या झुंजी. मातृपूजा आणि प्राणीपूजा करत असावीत बघा. मातृदेवीची मूर्ती आहे. प्राण्यांची आपल्याकडे आता पण असतात की प्राण्यांची झुंज. कोंबडे नाही, कोंबड्यांचं भांडण लावायचं, बैलांचं भांडण लावायचं आणि मजा करायची, वाव असं. झुंज म्हणजे, आता कोंबड्याची झुंज तर फेमस आहे. नॉर्थ इंडियामध्ये खूप चालतात की स्पेशल कोंबडे असतात भांडारी. मग हे कोंबड्या, हा चल चल, हा माझी पैसे झाली, चल तुझ्या कोंबड्याला हरवलं, पैसे दे, असं फेमस. झुंज. झुंज म्हणजे भांडण. हा, झुंज शब्द माहिती होता का. झुंज म्हणजे भांडण.
म्हणजे आपण दोन बैल एकमेकाला शिंगाने रेटताय, कोंबडे एकमेकाला फडफडफड करतायत, चोच मारतायत, ती झुंज झाली. त्याचा त्यांना आनंद मिळायचा. अलंकार काय होते, आता बायांना अलंकाराचं खूप आवड असते, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, राईट. तर याच्यामध्ये शंख शिंपल्यांच्या बांगड्या होत्या, त्याच्यानंतर मणी, दगडी मणी होते, आणि हत्तीच्या दातापासून सौंदर्य प्रसाधने तयार केली जातात. बांगड्या, अंगठ्या आणि कर्णफुले. कर्णफुले म्हणजे काय, कानातल्याचा वापर. दफन पद्धतीत लोकांना पुरत होते, जाळत नव्हते बरं का. म्हणजे ताम्रपत्र लोकांना मनोत्तर जीवनावर विश्वास होता. त्यांचं असं म्हणतो की लोकांना जाळ, आता उदाहरणार्थ हिंदू धर्मामध्ये दहन करतात, पण ख्रिश्चन धर्मामध्ये आणि मुस्लिम धर्मामध्ये दहन करत नाहीत. इव्हन आहे ना, मतलब मरण्याच्या नंतर सुद्धा पण काय जीवन आहे, म्हणून ते कधी ते दहन करत नव्हते, पुरून ठेवायचे. त्याचबरोबर त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय करायचे, त्या व्यक्तीला खाण्यासाठी, म्हणजे त्यांना असं वाटायचं की मेल्यानंतर पण तो खाईल, म्हणजे थोडक्यामध्ये अंधविश्वास, की दैनंदिन वापरातील वस्तू काय करायचे, त्या व्यक्तीमध्ये पुरायचे. येते लक्षात? क्लिअर? शाल आय क्लिअर दिस? समजून घ्या काय होती संस्कृती. महापाषाण. आता महापाषाण म्हणजे काय, तर मोठा दगड, बरोबर. म्हणजे दगड या शब्दापासून महापाषाण शब्द तयार झाला. म्हणजे मृत्यूनंतर मूर्ताच्या दैनंदिन आवडीच्या वस्तू त्यासोबतच पुरल्या जात, त्या जागी एक स्मृती म्हणून काय करायची, एक दगड लावायची. आपण काय म्हणतो स्मृती, असं एक दगड लिहायचं, त्याच्यावर लिहायचं यांच्या यांच्या स्मरणार्थ. समाधी असतात का नाही? हा, असतात ना, त्यांच्या धर्मावर असतात ते प्रत्येक ठिकाणी ते. तर त्याला महापाषाण म्हणजे एखादी व्यक्ती मेली तर मोठा दगड लावायचा त्या माणसाच्या कायसाठी, आठवणीसाठी, म्हणून त्याला काय म्हणतात, महापाषाण युगीन. ओके. हा, ते आहे ना, पुढं पुढं आहे ना, ते आहे ना, पुढं आहे आता अजून ते. इथपर्यंत क्लिअर झालं? पूर्वा, महापाषाण का म्हणायचं, महापाषाण का म्हणायचं? एक दगड लावायचे त्या माणसाच्या मेलेल्या ठिकाणी. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय होतं बघा, याला, या खंडाला काय म्हणतात, महापाषाण युग म्हणतात. याचा कालखंड 1000 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे महापाषाण म्हणजे काय, मेल्यानंतर लावायचा दगड, तो दगड किती वर्षापूर्वीचा आहे, 1000 वर्षापूर्वीचा आहे. ठीक आहे. आता ही एक लोहयुगीन संस्कृती. लोहयुगीन म्हणजे काय, आता लोखंडाचा शोध लागला होता, म्हणजे लोखंडाचा नांगर वगैरे अशा गोष्टी करतील ते, राईट. कुठे कुठे, रंजाळा, जळगाव, बहाळ, टेकावडे. आता ळ लक्षात ठेवा, धुळ्या चाळलं, रंजाळा चाळलं, जळगाव चाळलं, पहाड चाळलं, लोह चाळलं. हो, लोह म्हणजे काय, लोह. म्हणजे लोह युगीन संस्कृती कुठे होती, म्हणजे ळ आणि ल आपण तो, हा, ळ. त्याच्यानंतर रंजाळा, धुळे, ळ, रंजाळा, जळगाव, बहाळ, आणि टेकावळचं टेकाळले म्हणा, काय म्हणा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. या ठिकाणी हे सापडतात. ठीक आहे, क्लिअर? की तुम्ही असं लक्षात ठेवा की तुम्हाला ते परीक्षेमध्ये त्या गोष्टी क्लिक होतील. हा, एवढ्या जागा नाही विचारत, डायरेक्ट असा प्रश्न येणार, महापाषाण युगाला कोणत्या प्रकारची संस्कृती म्हणतात, तर लोहयुगीन संस्कृती म्हणतात. पुरावे कुठे सापडल्यात, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये लोहयुगीन पुरावा सापडलेला आहे, तर लगेच लोह, लोह, धुळे, रंधाळा, असं लक्षात ठेवायचं, असं काहीतरी डोक्यात ठेवायचं. असल्या गोष्टी परीक्षा पुरत्या लक्षात ठेवायच्या असतात, नंतर विसरून जायचं असतं, त्यात येडे व्हायची कामं आहेत. ठीक आहे. हा, खरंय ना. पुढे बघा, कोणती वैशिष्ट्ये आहेत, शिला वर्तुळात खड्ड्यात शेवपेढी ठेवली, अनेक सांगाडे उत्तर, म्हणजे असे वर्तुळाकार पुरलेले. तलवारी आहेत, भाल्या आहेत, कटारी आहेत, कुऱ्हाडी आहेत, ज्वारी गहू, म्हणजे सगळं आता जे आपण कुत्रा, बैल, घोडा, गाय, रानडुकर यांचा मांसाहारासाठी वापर केला जात होता. रानडुकर खाल्ले कधी? हा, तुम्ही खाते कधीच? बिलकुल. वा वा, चांगली गोष्ट आहे. तुमच्यामुळे मटणाचे दर कमी आहेत आमच्या. तर हे हे सगळे येतात, हे रानडुकर पण लोक खातात, खूप चांगलं असतं ते, राईट.
तसंच मानवाच्या घरात कच्च्या विटा कुडांनी बांधल्या घरात सोने चांदी ब्रॉन्झ हे दागिने वापरतात. म्हणजे सोनं आता आपण वापरतोय ना, ते कधीपासून वापरतात? 1000 वर्ष. म्हणजे आता म्हणजे किती वर्ष झाले? 3.5 वर्षापासून सोनं महत्वाचं आहे. कळतंय? लोकसंख्याच कमी होती. हा ना, घेताना लाखाने विकतात, मोड्याला 80,000 देतात. 24 कॅरेटचं पाहिजे करायच्या तरच त्याचा फायदा, नाहीतर काय फायदा? काहीच नाही. म्हणजे ते नसल्यासारखं जमा आहे. म्हणजे आता समजा मी अंगठी विकायला गेलो, मग समजा याचे किती यायला पाहिजे? तसे तोळा आहे ना, 1 लाख, म्हणजे 40,000 रुपये आले पाहिजे, पण तुम्हाला 35 देणार. अरे मग याचा काय फायदा नाही म्हणतात. हा हा, 22 मध्ये जातं ते. हे नव्हतं माहिती मला. म्हणजे हे माहिती होतं 24 कॅरेटचे पैसे मिळतात, पण 22चा एवढा तोडतात माहिती होतं. तर तो 18 मध्ये जातो. खूप वेळ वापर. ओके. मग याच्यामध्ये काय सांगितले? सोने होतं. विदर्भात नैकुंड तर लो आहे महत्वाचे बघा, ह्याला आहे ना अंडरलाईन करा. कशाला पुरं एवढं लिहून घे, काय व्हायचं? विदर्भातील नैकुंड या ठिकाणी लोह शुद्ध करण्याची भट्टी सापडली आहे. यावरून धातू व्यवसाय मोठा असावा असा संकेत मिळतो. पशुपालन तर पहिल्यापासून होतं. चाकाव मूर्ती भांडे म्हणून चित्रकला, नाजूक नक्षीकाम, हे काय नाही. आपल्याकडे महत्वाचं कोणतं आहे? विदर्भातील नैकुंड या ठिकाणी काय होतं? काय होतं? लोह शुद्ध करण्याची भट्टी सापडली आहे. इज दॅट क्लिअर? एनी डाऊट? शॅल वी मूव्ह? हे बघा, महापाषाण युग सुरू झाला. आता महत्वाचा कालखंड चालू झाला. आता आपण आलो जवळ. कुठं आलो? सातवाहन. आता थोडं मन लावून ऐका बरं का, हे सोडा वागचं. आता जरा महत्वाचं परीक्षेसाठी. स व ब राशी एक लिख केल्या म्हणजे मी सांगतो, थांबा. लेट मी हॅव सम वॉटर. काय लक्ष? इकडे बघा, इकडे बघा. स व ब रा शी. आता काय प्रकारे सांगतो. म्हणजे कोणत्या कोणत्या सत्ता महाराष्ट्रात होत्या? पहिली होती कोणती महाराष्ट्रात? कोणती? सातवाहन. म्हणजे काय? स व म्हणजे काय? वकाटक. वकाटक राजघराण्यात. आपण तो मोदी सरकार, उसके पहिले किती? अटल जी सरकार, मनमोहन सिंग सरकार. याप्रमाणे पहिलं कोण होतं? सातवाहन. नंतर त्यानंतर कोण आलं? वकाटक. टकाटक नाही, वकाटक. नंतर ब म्हणजे काय? नाही, बदामीचे चालुक्य. रा म्हणजेच काय? राष्ट्रकूट. आणि शी म्हणजे काय? शिलाहार. तरी हळू शिलाहार हे हळूहळू आपण पाहणार आहे. म्हणजे स व ब राशी पाठ ठेवायचे. स व ब राशी लक्षात ठेवा. सबब राशी, सबब राशी म्हणजे सवब राशी. क्लिअर? जायचं पुढं. करू क्लिअर? आता हे कधीचा कालखंड आहे? इसवी सन पूर्व 230 ते 230, म्हणजे 500 वर्षाचा. म्हणजे पूर्वा. इथं बघ, हे ना या ठिकाणी आहे ना येशू ख्रिस्तांचा जन्म झाला याच्यामध्ये. याच्या आधी 250 वर्ष आणि येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतर 250 वर्ष कोण होते? कळलं का? इसवी सन म्हणजे येशू ख्रिस्तांचा जन्म झाला एक पहिल्या शतकात, समज. त्यांचा जन्म झाला तेव्हापासून आपण मोजायला सुरुवात केली. तो पूर्व म्हणजे पूर्वी, त्यांच्या जन्मापूर्वी 230 वर्ष आणि त्यांच्या मृत्यूनंतर 230 वर्ष. किती झाले? 400 किती? 60 वर्ष. म्हणजे 460 वर्ष कोणाचं राज्य होतं? सातवाहन. आता सातवाहन काय प्रकार आहे? तर मौर्य सम्राटाच्या ऱ्हासानंतर उत्तर भारतात शुंग व कण्वांचे वंश निर्माण झाले. पण उत्तर भारताचा विचार आपण करतोय का?
वी आर जस्ट थिंकिंग अबाउट महाराष्ट्र. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये मौर्य साम्राज्य कोणाचं माहितीये ना? मौर्य साम्राज्य चंद्रगुप्त मौर्य चाणक्याने संपवलं माहितीये ना? चाणक्य म्हणला होता तुम्हाला हाकलून काढले देखले, माहितीये ना? मग ते हे लक्षात ठेवा. राजा धनानंद, हा, धनानंदनी त्याचा अपमान केला होता चाणक्याने. मग ते मौर्य पुढे बघा. तर महाराष्ट्रात त्यावेळेस कोण होतं? सातवाहन घराण्याचा उगम झाला. राजकीय स्थैर्य दिलं, प्रशासन चांगलं होतं, धार्मिक सहिष्णुता होती, व्यापारात चालना दिली, कला स्थापत्य साहित्य भरभराट झाली. याचा काही लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त लक्षात ठेवायचं मौर्य साम्राज्य काळामध्ये महाराष्ट्रात कोणाची सत्ता होती? कुणाची होती? सातवाहनांची होती. सातवाहन म्हणजे समजा आमचं मेमाणी घराणं राज्य म्हणतो, मेमाणी घराणी सत्ता होते, असं लक्षात ठेवा. इथे समजते तुम्हाला, असं मी सांगतोय तुम्हाला. मी हे आडनाव सातवाहन थोडक्यात त्यावेळेस सातवाहन राजे. आता हे बघा बरं का, हे महत्वाचं आहे. तर सातवाहन राजांनी किती राजे झाले टोटल? 500 वर्षात होतील ना ती आरामात. म्हणजे 460 वर्ष महाराष्ट्र राज्य केलं. किती वर्ष राज्य केलं? 460 वर्ष. समजलं आपलं. येशू ख्रिस्त जन्माच्या आधी किती? 250 वर्ष. 230 नंतर 230, 230 किती झाले? 460. म्हणजे सातवाहनांचं राज्य किती वर्ष होतं महाराष्ट्रात? सातवाहनांचं राज्य महाराष्ट्रावर 460 वर्ष होतं, 450 होतं. म्हणजे जागतिक नकाशावर महाराष्ट्रास दर्शवणारे महत्व परत करून सातवाहन हेच महाराष्ट्रातील पहिले राजघराणे होय. म्हणजे यांच्याच काळात महाराष्ट्राला कळलं की बाबा हा महाराष्ट्र आहे, नावावर उपास आला. मूळ स्थान कालखंड एकमत नाही, सोडून द्या. ते मूळचे कुठले असावेत? मूळचे आंध्र प्रदेश आहे. तुम्हाला माहितीये लोक विस्थापित होतात, राज्य करतात. म्हणजे यांच्यामध्ये काही लोक म्हणतात त्यांचा मूळ प्रदेश कोणता आहे? विदर्भ आहे. परंतु ऐतिहासिक साधनांवरून सातवाहनचे मूळ स्थान कोणते असावे हेच आपण लक्षात ठेवायचं, बाकी काय लक्षात ठेवायची गरज नाही. पैठण कुठे आहे? औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे ते पैठण. हा, आता लक्षात ठेवायचा. तर सातवाहनांचं मूळ स्थान कोण, मूळ मूळ ठिकाण कोणतं? पूर्वा पैठण. त्याला काय म्हणायचं? प्रतिष्ठान. पैठणचं जुनं नाव काय आहे? प्रतिष्ठान. कोणाचं? मूळ घराणं कुठलं? सातवाहनांचं. ठीक आहे. आता याची इतिहासाची साधने कोणते कोणते आहेत बघा. कोल्हापूर, पैठण, कराड, नाशिक, भोकरदन इत्यादी उत्पादन केले. कराड, पैठण, राईट. याच्यानंतर काय सापडले? नाणी सापडले. कारले, भाजे, बेडसे, अजंठा. माहिती गेला का कधी इकडं? हे सगळे शिल्लक कधीचे आहेत? तवाचे. यातल्या मी कारल्याला गेलोय, भाज्याला गेलोय, बेडसेला गेलोय, पेट्रोल फॉरला गेलोय, अजिंठा पाहिलंय, कान्हेरे पाहिलंय, चैत्यस्तूप पाहिलंय. हे सगळं मी पाहिलंय. कारले भाजी लेण्या कुठे माहितीये? हा, आपल्या इथे लोणावळ्याच्या अलीकडं. तर तुम्ही पण जर चेक केलं कारले भाज्याच्या लेण्या, भाजी नाही बरं का, भाजी, कारले भाज्याच्या लेण्या, तर त्या लेण्या तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. का नाही लेक्चर? आहे ना लेक्चर, विचार ना मॅमला. कारल्या भाज्या, सॉरी, हा, कारल्या भाज्या, ठीक आहे ना? तर सर्च करा नंतर. आता याच्यामध्ये काही महत्वाची बघा. याच्यामध्ये बघा, बृहत कथा राजा हाल याचा गाथा सप्तमी या साहित्यातून सातवांची कोणतं? गाथा सप्तशती या साहित्यामधून सातवाहनांची माहिती मिळते. हे महत्वाचं नाहीये. सातवाहनाचा कालखंड लक्षात ठेवा. प्रमुख राजे महत्वाचे, त्याचा प्रश्न येतो. सिमुक म्हणजे जर समजा पुढे भविष्यात राज्यसेवेची तयारी केली तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. सिमुक कोण आहे? सातवाहनांचा संस्थापक, म्हणजे पहिला राजा की ज्याच्यापासून सगळे नंतर मुलं जन्माला आली, संस्थापक. याने शेवटचा कण्व राजा सुशर्मा याला ठार केले. कोणी कोणाला मारले विचारत नाही. पहिला राजा कोणता सातवाहनांचा? सिमुक. याने विदर्भ आणि विदिशा जिंकून घेतले. त्याला दक्षिण पथपती असे बिरुद धारण केले. त्याने विदर्भ आणि
जिंकून घेतलं. विदिशा म्हणजे असला कोणता पार्टी असेल तो विदिशा, आय डोंट नो त्याचं नाव आहे. तर त्याला काय म्हणतात, दक्षिण पथपती, म्हणजे दक्षिणेचा भाग जिंकला म्हणून त्याला काय म्हणायचं मुकला. मग परीक्षेला प्रश्न आला, दक्षिण पथपती असे कोणत्या राजाचे वर्णन केले आहे. सिमुक, सातकर्णी, तर नाव काय लिहायचं, सिमुक. प्रत्यक्ष लक्षात राहील का? टेन्शन आलं काय? नाही ना? जर टेन्शन येईल ना अभ्यास करायचा, विचार करायचा की महिन्याची 1 तारीख आलेली आहे, अकाउंटला एकदम 89 लाख हजार रुपये जमा झालेत, 90,000 जमा झाले. हो, माहिती नाही तुम्हाला? नाही माहिती? काय बोलता? एसटीआयचा पगार जॉईन झाल्या झाल्या हातामध्ये मिळतो, मिळायचा 55-60. आता 8व्या वेतन आयोगात जाईल जवळजवळ 70-75 पर्यंत, असं असतं. 75,000 रुपीज क्रेडिट अकाउंट. मग प्लॅनिंग असतं, हा मग शॉपिंग करायचं, म्हणजे याच्यासाठी पहिलं झटावं लागेल. आणि काही झालं, तुम्ही जर बँकेत गेला तर लगेच तुम्हाला, मॅम या तुम्हाला रेट ऑफ किती, होम लोन घ्या, कमी रेट ऑफ इंटरेस्ट नाही, कारण हो होम लोन कमी रेट ऑफ इंटरेस्ट, कारण पहिले सॅलरी स्लिप आहे ना, तुम्हाला जॉबवरून कोण काढणार आहे. तर सचिन मॅम महिन्याला 1 लाख रुपये मिळणार, कोणी देणार नाही. मला म्हणतात बँक स्टेटमेंट द्या, हे द्या ते द्या. अहो मॅडम तुम्ही मॅम तुम्ही सांगा तुम्हाला कितीची रिक्वायरमेंट आहे. त्याला माहिती आहे मॅडम जरी कुठं जाणार आहेत, मॅडमच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे आपल्या अकाउंटला घेता येतात. म्हणून सिक्युअर लोन, होम लोन तुम्हाला कमी रेट ऑफ इंटरेस्ट मिळतं, कार लोन असंच मिळतं. एका क्लिकवर अकाउंटवर मला 50 पाहिजे, 5 लाख पाहिजे, टेक केलं की 5 लाख अकाउंटवर, पर्सनल लोन लगेच सँक्शन. म्हणून फायदे आहेत. आलं का लक्षात? तुम्हाला नव्हतं माहिती? काय बोलता? तुम्ही जा की बँकेत, मला एसबीआय मध्ये जायचं, मी मॅडम मी ना शिक्षिका आहे गव्हर्नमेंट मध्ये, मला लोन पाहिजे. हा मॅम बसा ना बसा ना. नाही मॅडम मी प्रायव्हेट मध्ये काम करते, हा ठीक आहे बँक स्टेटमेंट घेऊन येतो तुमचं. असं असतं. भेळ तिकडं खेळ. चला सातकर्णी बघा, दुसरा राजा कोणता आहे? सातकर्णी. सिमुक नंतर त्याचा लहान भाऊ कोण होता? कृष्णगादिवाला. आता ह्याने बघा नाशिक जिंकून घेतली, त्यातलं काय लक्षात ठेवा, सातकर्णी राज्य मिळाले. सातकर्णी आणि नागनिका, हा हा राजा पराक्रमी आणि मुत्सद्दी होता सातकर्णी. हा कुणून खाऊन येतं ना, जा, मला माहिती होतं पैसे आहेत, जा. सातकर्णी बघा, प्रथम सातकर्णीच्या शौर्यामुळे, प्रथम सातकर्णी जो होता ना तो कसा तो शूर होता, याच्या शौर्यामुळे राजवंश सर्व राज्य आपल्या नावासमोर काय लावत असेल, सातकर्णी. राईट. छत्रपती शिवाजी महाराज एकच होते, पण छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती उदयनराजे भोसले ते नाव झालं. राईट. म्हणजे एक शतक सातवाहनांच्या वाढत्या सत्तेला व सामर्थ्याला पायबंद बसला. सातकर्णी नंतर शकांच्या आक्रमणापुढे त्यांचे राज्य शक म्हणजे काय, नवीन राज्य. सातकर्णी प्रथम कळलं. म्हणजे सातवाहन यातला दुसरा राजा सातकर्णी होता. पहिला कोण होता पूर्वा? चिमुक. सिमुक होता. सिमुक बरोबर ना, लक्षात ठेवायचं. राजा हाल, आपण तो माझी खूप हाल झाली, तसला राजा हाल दिसतोय बरोबर. याने या प्राकृत भाषेला राजा असे दिला. कोणत्या भाषेला? प्राकृत भाषा काय प्रकारे? संस्कृतचं दुसरं वर्जन काय? प्राकृत. आणि प्राकृतचं तिसरं वर्जन काय? मराठी. म्हणजे हाल या राजाने प्राकृत भाषेला राजास्त्र दिला. राजास्त्र म्हणजे काय? पैसा पुरवला, करा प्रवेश. आणि याने गाथा सप्तशती हा प्राकृत काव्य संग्रह ग्रंथ रचल्याची माहिती आहे. कोणता? गाथा सप्तशती. हा खूप महत्वाचा आहे बरं का, 4 नंबरचा. काय नाव याचं? गौतमी पूर्ण सत्रोय, हा खूप फेमस त्यातला राजा. माहिती आहे तुम्हाला? बघा, गौतमी पुत्र सातकर्णीने सातवहन राज्याचे पुनरुज्जीवन केले. पुनरुज्जीवन म्हणजे काय? परत एकदा सगळं हरलेलं जिंकून घेतलं. दक्षिणेकडील प्रसिद्ध त्याच्या मुलाचे वर्णन काय केलंय? त्रिसमुद्र तोय पितवाहन. त्रिसमुद्र म्हणजे भारताचा जर विचार केला ना, हा भारत असा आहे, इथला समुद्र अरबी समुद्र, इथला इथला बंगालचा उपसागर, इथला हिंदी महासागर, या तिन्ही बाजूचं पाणी त्याचं घोडं पित होतं. म्हणजे त्रिसमुद्र तोय पितवाहन. पितवाहन म्हणजेच काय? घोडा.
ज्याचं घोडं तिन्ही समुद्राचं पाणी पेले असे गौरवोद्गार गौतमी फलस्त्रीने काढले आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये म्हणजे काय, तर म्हणजे या राजाने एवढं राज्य जिंकलं होतं. हा समुद्र आहे, इकडे अरबी महासागर, इकडे हिंदी, इथला बंगालचा उपसागर, या तिन्ही ठिकाणी त्याचं घोडं जाऊन पाणी प्यायचंय. म्हणजे काय, घोड्याला पाणी मिळत नव्हतं प्यायला, पुढे जायचं कसं विनाकारण. याचा अर्थ तेवढा त्याने राज्य जिंकलं होतं. राईट. याने तिन्ही समुद्राचे पाणी प्यायले असे गौरवोद्गार काढले. याने शकांचा पराभव केला, पल्लवांचा केला, यवनांचा केला. आईबद्दल असलेल्या आदरामुळे त्यांनी स्वतःच्या नावापुढे काय लावलं, आईचं नाव लावलं. आता महाराष्ट्रातील लोकांना अक्कल आली की फक्त बापाचं नाव लावायचे, आता आईचं पण लावतात. गौतमी त्याच्या आईचं नाव होतं. स्वतःच्या आईने उद्गार काढले गौतमी बलश्रेणी की माझं पोराचं घोडं 3 ठिकाणी पाणी पिऊन आले. येते लक्षात. म्हणजे आईचा आदर होता. आता आई एवढं चांगलं बोलते त्यामुळे आदर दाखवलाच पाहिजे. मग सॉरी, गौतमी पुत्र तुम्ही गौतमी पुत्र सत्कर्णी याला असं आईचं नाव लावलं त्याने. जसं आता काय करतात, आईचं नाव मुलाच्या नावानंतर लावतात. म्हणजे सचिन कमल श्रीकांत मेमाणे, माझ्या आईचं नाव कमल आहे, पहिले सचिन श्रीकांत मेमाणे म्हणायचो मी, आज सचिन कमल श्रीकांत मेमाणे असं म्हटलं पाहिजे. पहिली आई नंतर बाप, असं हे खूप आधी व्हायला पाहिजे होतं. बरोबर का नाही. यशस्वी सातकर्णी. आता शेवटचा राजा कोण आहे, सॉरी हा यज्ञश्री सातकर्णी. शकांची आक्रमणे, सततची युद्धे, विशाल साम्राज्य, दुर्बल वारसदार यामुळे सातवाहनांच्या सत्तेचा काय झाला, राज झाला आणि सातवाहन संपले. म्हणजे आपल्यासाठी महत्वाचं पहिला राजा कोण सातवाहनांचा, सिमुख. कोणाचं घोडं 3 ठिकाणी पाणी पिलं, हा बरोबर, लक्षात ठेवायचं. सर्वात पराक्रमी राजा तो होता. यांनी पुनरुज्जीवन केलं सातवाहनाचं. सातवाहनाचा कालखंड कोणता, पूर्वा, इसवी सन पूर्व 260 ते नंतर 260, बरोबर 430 हा 460 वर्ष. आर्थिक स्थिती कशी होती बघा आता सातवाहनांच्या काळामध्ये. आर्थिक स्थिती कशी होती, आर्थिक समृद्ध होता महाराष्ट्र, पण होता, आता पण होता. प्रमुख व्यवसाय कोणता होता, शेती. उत्पन्नाच्या 10 एवढा भूमिकर शेतकरी आले. म्हणजे 10 रुपये जर मला मिळाले त्यातला 1 रुपया मी कोणाला देणार, राजाला देणार. कर, आपण तिथून टॅक्स. आता समजा मला जर 50 लाख रुपये मिळाले तर वरच्या 40 लाखावर 30%, 4 ते 12 लाख रुपये मला सरकारला द्यायचे टॅक्स. येते लक्षात. तसंच शेतीस पाणी पुरवठा करण्यासाठी तलावे होते, कालवे होते, विहिरी खोदल्या जात. बाकी माहिती की बैल, गाढवं, डुकरं, खेकरं सगळी सगळी त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी असतातच असतात. ते सोडून द्या. लक्षात काय ठेवायचं, भूमिकर किती होता, 1:10, 1 दशांश. परीक्षेला जे येते तेवढं लक्षात ठेवा बरं का, मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करतोय, तेवढंच लक्षात ठेवा, बाकीचं सोडू नका. सिमुक राजा पहिला लक्षात ठेवा, सातकर्णी गौतमी पुढे पुढे पाणी प्यायला एवढं लक्षात ठेवा. राईट, पाणी गेलो म्हणजे घोडे त्याचे पाणी पिले. उद्योगधंदे कोणते होते, पहिला उद्योगधंदे कोणता होता फेमस त्या काळात, वस्त्रोद्योग. साधे तलम, मलमली, रेशमी कापड व्हायचं. सोने, चांदी, पितळ, लोखंड यांचे दागिने होते. आणि या राजाने काय केलं, पुरुषांचा परकीय व्यापार मोठ्या प्रमाणात चालायचा. पैठण तेर, तेर कुठे, हो कुठे आहे तेर, तुम्ही कुठले आहेत, परांड्याची ते तेर आहे, माहिती नाही तुम्हाला, उस्मानाबाद मध्ये. तेर माहिती आहे, तेर तालुका आहे उस्मानाबाद. पैठण कुठे आहे, संभाजीनगर मध्ये, छत्रपती संभाजीनगर मध्ये. ठीक आहे, समजलं, व्हेरी गुड. धार्मिक स्थिती, हा नाही एवढं लक्षात ठेवायची गरज आहे ना आपल्याला. हो, डोळीवर झालं का जरा, नाही नाही होणार, हे आपल्याला माहिती नाही ना. आता तुम्हाला गंमत दाखवतो, थांबा पुढे बघा. इकडे फक्त थोडं लक्ष द्या. आता हा जो पार्ट तुम्हाला माहिती होतो सगळा वेळा वाटतोय, हे नवीन ऐकताय. पुढे बघा, आहे का यशवंतराव चव्हाण, हे माहिती आहे का तुम्हाला, हे बघा आहे का माहिती, 1 मे 1960 महाराष्ट्राची स्थापना झाली, हे माहिती आपल्याला. हा पुढे असला कंटेंट आहे, फक्त हे जे प्राचीन इतिहास आपल्याला माहिती नाही, तो आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे. थोडं थोडं एक्झाम ओरिएंटेड, त्याच्यावर प्रश्न विचारले जात नाहीत, पण विचारला तर आला पाहिजे.
मग ते एवढंच पुस्तक करायचे. किती पाण्यात माहिती घ्यायचे फक्त बघा, 98. एकूण पानं किती आहेत? फक्त 142. 150 पानं म्हणजे पाठपोट तर लई कमी होतील. जास्त का कमी?